आला रे आला विघ्नेश आला. अरे मी आलो बाहेर निघलो गाडी काढायला लागा पाऊस चालू झाला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 6 वाजले आणि आम्ही चाललो आता फिरायला. झोपी आहे फुल एन्जॉय. असती असती जाऊ मस्त. गाडीवरती नाही जायचं आपण. हा तसा का ए चला ना कधी गाडीवरती. चल गाडीवर ये रस्त्याला. अरे सगळा अंधार आहे इथं काहीच दिसत नाही. जस्ट लाईट होते काहीच दिसत नाही. लाईटिंग बंद आहेत. एकतर हर टायमाला सकाळीच का उठायला लागतं रे. पण जाम लांब जातो ना रस्ते. निघे ना गाडी 15-20 मिनिटात. ओ माऊ ओ माय गॉड माऊ. लोकल वाले नाही रे. बरं लोकल आहे काही यांच्या मुलं तुला बोलवलं घ्यायला मी. अरे मी पण निघलेलो. जसं मी पाय टाकला ना बाहेर हा तसं पाणी चालू झालं. मी बोलत थांबतो 5 मिनिट. तेरे को कुछ काम धंधा नहीं है क्या? सुबह सुबह आती है इधर मुंह उठा के. उठ कुठून आले ते. उठना. तेरे को क्या लगता है? हाँ उठली. सुबह सुबह तुम लोग 2 मेगापिक्सल का कैमरा ऑन करके वीडियो बना रहे हो. अरे शर्म करो. कुछ अच्छा काम करो. अच्छे वीडियो बनाओ. बाय बाय. तिकडची तुझ्या इकडची कशी या चहा प्यायला. सकाळचा चहा चहा पिला एक नंबर. सकाळचा चहा म्हणजे लय भारी. हा टी लवर आहे भाई. मला वाटलं तुम्ही पाडला काय. ती मांजरीला बाहेर टाकला त्याची पण खिडकी बंद नाही गेली ती रिटर्न आली. डोळे बघा किती लाल आहेत. डोळे बघ किती लाल आहेत. असं वाटत इतकं गडबड आहे. मारलेत ना रे फोटो. यो व्यक्ती हरवलाय. कोणाला सापडला ना तर यांना संपर्क करा. तू समझा. हाँ नहीं तू समझा नहीं. करणं दिसते रे थोडासा. फक्त काळ आहे. गाईच 6:30 झाले अजून किती गाडी नाही. मला 5ला 4:30लाच उठवलंय मला यांनी. 6ला गाडी येईल बोलतो. 6:30 झाले अजून गाडी नाही. गाडीचा आता वाजता नाही. थांबणार आहे जरा. यार मला म्यूट करायला लागेल तेवढी जागा. झोप तर झोप मोडली माझी यार. सकाळी सकाळी उठवतात. एक तर चार्जिंग लावला. चार्जिंग बी रील बघ. मेन रील. ओ यस. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है वरना मैं ऐसे गाली दूं ऐसे गाली दूं ना जिंदगी भर याद रखें. करू का नको करू बोल. तू पण बघ. तू बघितलेली व्हिडिओ मला रिटर्न दाखवतो. सांगणार जरा करू दे ना मला. बघ. हा मी बोलत होतो चार्जिंग. काहीच निघलो आम्ही. गाडीत बसलो. कोण तू बोलला का नाही बोलला. नाही गरम होते. साईडला तीच जागा भेटली काही टायमासारखी. फक्त बाजूला पॅसेंजर दुसरा आहे. या टायमाला मामा आहे. या बाजूला विगू आहे.
जागा तीच आहे, लास्टचा कोपरा. आता गाडी थांबल्यावर नाही तर मध्ये करतो मी चालू ब्लॉग. कारण की आवाज आता आले झोप. एसी मध्ये फुल मजा आहे, गारगार वाटत. झोपायला झोपतो जरा 5-10 मिनिट. गाईज जादू का पिटारा, जादू का डोरेमोन का पाकिट आहे. बोलो जुबा केसरी अजय देवगणचा स्पेशल यार. आम्ही आमचा मामा अजय देवगणचा खास आहे म्हणून तेव्हा बघा अजय देवगणनी काय दिलाय. बोलो जुबा केसरी. पूरा देश बोल रहा है एक ही जुबान, जुबान केसरी. विमल बोलो जुबान केसरी. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है. गाईज बोगद्यामध्ये बोगद्यात. अरे ते बोगद्यात. आपली गाडी बोगद्यात. आल्यापासून ते काय हेडफोन टाकणार आणि मोबाईल खेळतोय आणि बोलतो मला झोप आहे. झोप ना मग बाई. गेली आता झोप केली. बोगदा निघला. रिटर्न मोठा बोगदा आता. राईट तुम्ही बघितलं असेल नजारा. आता बाहेर व्ह्यू लय भारी होता. आता बोगद्यात आलं जरा. यो मोठा बोगदा आहे असं बोलतात. बघू जरा किती मोठा बोगदा आहे. आमच्या मामाला सगळं माहिती आहे. मामा आलता बनवायला म्हणून. तुला झोप नाही आली का रे? झोप नाही आली? कॅमेरा चालू केल्यावर लगेच झोपतो आणि कॅमेरा पण केल्यावर लगेच नाचतो. झोप ना मग. किती मजा येते गाईज. लय भारी व्ह्यू. पण मागं बसलोय ना, तू मागं बसून काय बघायलाच नाही भेटत आहे. काटोरी खातोरी असतो. खातोरी काही मग टोले फिरले. खातोरी तू आहे. आई या मोबाईलच्या लाईटिंगमुळे डोले फिरले माझे. बहुताला मोठा यो यात लाईटिंग होत्या पाहिजे बहुत्यात. ही मारामारी गेली असती. टपल्या मारला असता नुसत्या. लाईटी आहेत म्हणून त्यात लाईटी म्हणून काय आख्याने दिसतो. नाही भेटू बोगदा गेल्यावर. आता गाडी उतरल्यावरती म्हणजे गाडी थांबल्यावरती आता उतरू तेव्हाच येईल रिटर्न. वैताग आला आता मला. नुसता रस्ता एकाच जागी बसून. तरी अर्धा तासात आम्ही आलो मी इथं. अर्धा पाऊण तासात आलो आम्ही इथं लगेच इगतपुरीला. काहीच आम्ही बोगद्यामध्ये आहे आणि लफडा झाला मोठा. मोठाच आहे तो, छोटा नाही. गाडीचा टायर फुटला काय. तरी आपल्या ड्रायव्हरला भारी होता. गाडी कंट्रोल केली. लय बेकार गाडी कंट्रोल केली. गाडी थांबलं आता जरा टायर चेंज करतो. रिटर्न देऊ. लय मोठा टनल आहे हो बघा. काय भारी वाटतं. आणि मेन म्हणजे इथं व्हेंटिलेशन साठी आहे. किती किलोमीटर? 8 किलोमीटर आहे. 8. काय वाटतं तुला? 2 मिनिटं. 2 मिनिटं बरोबर ना. काय?
समज घ्या समजा तुझे भावना पोचल्या माझ्याकडं. स्टेपनी लावायचं काम चाललंय आता. स्टेपनी काहीच तुम्हाला ऐकायला असेल का नाही ते ना माहिती, पण इथं लय कोंगाट आहे, आवाजच नाहीत काय ऐकायला. नाही गाड्यांचा आवाज लय आहे इथं. काहीच काम मध्येच होत या. हे देखो काम मध्येच होत या. काहीच इसको भी गाड़ी करना है, मेरे को कांटेक्ट करो. पण खरामध्ये काम कोण दुसरा करतोय. भाई गाड़ी खोलना मी, टायर खोलना मी आहे. याने नाही खोलला, मी नाही खोलला. कोणी खोलला? मी नाही. आम्ही अडकलेलो आहे. मॅकॅनिकल रोहित आदिरे. कोणाला करायचं असेल तर कॉल करा, मला नंबर आहे तुमचा, तुम्ही शोधा नंबर. मला घेणं नाही. चालू आहे का व्हिडिओ? हा चालूच ठेव भाई, ब्लॉग बनायचे. आता टायर मी लावणार, मी टाईट करायची. झाप 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 खोलला मी लावीन मी. नाही दादा टायर लावलाय, आता हवा भरलाय टायर मध्ये. कोणता सकाळी सकाळी चेहरा बहिलेला काय माहित. मी तू तुझा चेहरा बघितला म्हणून ती बोलते टायर पंक्चर झाला. तुमचा चेहरा बघितला आपण. समजने वाले को इशारा काफी है. लय कान विषय यार. किती वेळ झाला रे आपल्याला इथं? 1 तास व्हायला 45 मिनिट झाले. 8 वाजता आपण इथे थांबलेलो. मोठी वाट चालेल. 8 वाजता थांबलेलो. लय का फायनली टायर लावला. आता हवा मी भरली आणि आता आम्ही चाललोय. आता पुढे जाऊ. आता रिटर्न हवा टाकायला. थोडी अर्धी हवा भरली, अर्धी ती चार्जिंग उतरली हवा भरायच्या मशीनची. चाललो मी. निघलो आम्ही, टायर बदलला, चाललो आता. एक तास लागला टायर बदलायला. चाललो आम्ही आता. तरी टायर मध्ये हवा कमी आहे, ती मशीन बंद झाली, चार्जिंग नव्हती तिला. पुढे जाऊन हवा भरू आता. यो बोगदा कधी खपत. आता बोगद्याला लय वेळ लागेल. चल व्हेंटिलेशन चालू कर आता थांबेल. रिटर्न थांबल्यावरती आता येतो. थांबल्यावरती चालू करतो व्हिडिओ. बस साई बाबा तू हमेशा मेरे साथ. साई बाबा तू हमेशा मेरे साथ रहे. फुल एन्जॉय गाईज, फुल एन्जॉय. अजून पोहोचलो नाही आम्ही, रस्त्यातच आहे अजून. सांगितलं शिर्डीला चाललंय. नाही अरे काय रिव्हिल आहे. 1 नंबर शिर्डीला. शिर्डीला चाललोय गाडी मध्ये. मंदिर काय कुठे बघ कुठे मंदिर आहे गाईज, डोंगरावर मंदिर आहे. मला तुला लगान आठवलं. लगानचा पिक्चर मध्ये नाही का तो मंदिर आहे काही डोंगरावर. झाला काहीच पवन चक्का. पवन चक्का गेला कुठे गेला? पवन चक्का. पवन चक्की नाही, पवन चक्का हिचा इन्व्हेन्शन आहे. पवन चक्का. पवन चक्का.
आता पवन चक्की पवन चक्का पवन चक्का 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 पुणे 180 किलोमीटर आहे. अजून रस्त्याचे वैताग आला गाडीत, पण जायलाच लागेल काय बी करून, काय बोलू नाही शकत. रस्ता आहे. एक तर या रस्त्यात काहीच नाही ना, पेट्रोल पंप आहे ना, काय नाही. आहे गाडी ना, आहे ना, बघ इथं आहे बघ. किती किलोमीटर आहे आता पंप? कुठं पंप आहे? हे काय आहे ना 14 किलोमीटर वरती आहे. 14 किलोमीटर आहे, 14 किलोमीटर आहे. काहीच नाही काही इथं, काय कामाचा नाही यो रस्ता. एकदा सुरुवात सिंगर विघ्नेश ऑन द टॉप. काहीच छोटा ब्लॉगर आले आमची इथं. छोटा ब्लॉग इथं बघ टकला ब्लॉगर. तू तिला का मारते? तुला साक्षी साक्षी तुला साक्षी आमची साक्षी आहे भाई. साक्षीने कातडीला मारला. आई बघा हीच तुला माहितीये शिर्डीमध्ये एक म्हातारी गावशी ना, तिच्या जोरीला पाठवू ना मी. तुला पहिलेच सांगतो कोणीच नेणार नाही तुला. कोणी मारला? आमच्याकडे व्हिडिओ आहे, कोणी मारला. आई पण नेणार नाही ना, कोणीच नाही. काय देव ब्लॉगर बघा. छी रोहित कसा काढला तुझा फोटो. ब्लॉगर तुझा फोटो कसा काढलाय? ब्लॉकर आहे ब्लॉकर. तू काय बोलते, बोल आता बोल. काय सांगायचं का तुला? साक्षी गाणी बोल. साक्षी आपला गाणी बोल ना. रस पियला ये म्हटलं माय. ती राप ये रे पाऊस बोलत आंबाच खाल्लं तिला. आंबा खायशिवाय काय कळत नाही. जाडी बोल काहीतरी बोलतो. बोल छी काय सेल्फी काढली तिने रोहित. तिकडं बघ काय सेल्फी काढली. नाही माझे मडके भरी आली धावून. वा साक्षीने काय गाणं म्हटलंय. वा वा वा. सूर लावायचा गायला. सूर निराग वा 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 रोहित. आप सुर मत लगा रहे इसके बाद. मैं मुंबई वाला हूँ ना. मुंबई नहीं जाओगे आपको किधर नहीं जा रहे. ऐसा क्यों? खाना खाने के टाइम में आग लगा दे, आग लगा दे, आग लगा दे. ये बरं बुझा दी. छी छी चुप. हाँ तो पहले मी बसत आहे. साक्षी इकडे उलटाना त्या साईडला जायचं. पोरी जुळून सकाळपासून ते केस वरतो. सकाळपासून साक्षी साक्षी तुला साक्षी तुला छी छी साक्षी छी. साक्षी तुला मारला. हा ना, बोरीने लगेच मारला तिला. साक्षी काय बघा हीच करते. जम्पिंग उलटात मारणार आहे. पोलीस इथं बघ समोर. वॉचमॅनला पोलीस. आम्ही इथं हॉटेलला थांबलोय आणि आम्हाला बघा काय भेटला. साई बाबा तू हमेशा मेरे साथ रहे. ओम साई. या चहा प्यायला. पिल्ला चहा नाही बोलतो, चहा प्यायलाय. खोट्या. तुला माहिती चहा पिल्ला, मला माहिती चहा पिल्ला, पण त्यांना नाही माहिती चहा पिल्ला. आईला तू तर हुशार आहे रे. चॅप्टर म्हणायचं. चॅप्टर बघ दिसतंय का चायत ना? बघ दिसतंय असं. फक्त कप दिसतोय. इथं आम्ही खायला बसलो, पण मी हे ना बघितलं अजून
त्याच्या खाली आमची गाडी उभी होती ते मला माहिती नाही. ओम साई. साई बाबा तू हमेशा मेरे साथ रहे. स्टेपनी लावले. हवा कमी आली. हवा टाकायला भेटलाच नाही आम्हाला. डायरेक्ट समृद्धीवरनं आता उतरलो ना खाली. रस्त्यात हायच नाही काय. ते दर्शन येऊ मी कैसा शिर्डीचे साईनाथ. नाश्ता होता तो जेवण मस्ती गेली ना गाडीच्या खाली. माझा युट्यूब चॅनल आहे ना बॅन करून राहील. काय मी बोलतो पोरांना. हा मागच्या टायमाला बी असंच केलं आणि काय स्ट्रिक करून ठेवलेली. हा ना मस्त होता. अजून 2 वेळेला करायला सांगतो म्हणजे चॅनल गायब. मग नवीन चालू करू. नवीन चॅनल मग डायरेक्ट मोठं ब्लॉगिंग. याप्पा काहीच नाश्ता झाला. चाललो आता सरळ एकदम सरळ शिर्डीला. पाठवला 0883 ना. साईबाबाच्या दर्शनाला. 0883 ओम साई. गेला त्यांना मेसेज. ओम साई. जय साई. याला तर सांगा आणखी झोपायला तर नाश्ता केला तर मी झोपतो. तुम्ही कंटिन्यू बघा. बाय बाय. आम्ही चालू दर्शनाला. मोबाईल इथंच ठेवायचे. मोबाईल इथंच ठेवायचे. आतमध्ये अलाउड नाही. तिथं सगळ्यांनाच माहितीये. खरा मोबाईल नाही अलाउड आतमध्ये. आलो आम्ही काहीच. मोबाईल लावतो गाडीत चालू. मोबाईल नाही घ्यायचा. नाही चप्पल मोबाईल इथंच ठेवून चाललो यार. काय वाटतं तुला? अशी गर्दी दिसते तर सही. आता दर्शन झाल्यावर सांगतो गर्दी होती काय गर्दी असं नसायला पाहिजे गर्दी. मोबाईल नंबर देणार नाही ना. 346 minutes later. अडीच वाजले. फायनली दर्शन झाला. 12ला गेलतो 2:30ला निघलो बाहेर. गर्दी नाही होती. गर्दी नाही होती म्हणून आम्ही काय केला VIP पास घेतला आणि दर्शन केला. थोडा लवकर झाला म्हणजे 1 तास 1 तास लवकर झाला. हा कारण की ते बोलले 3:30 वाजता आपण असतोय ना. आम्ही इथं असं जनरल मध्ये गेलो असतो ना. जनरल मध्ये गेलो असतो ना आम्हाला लय वेळ लागला असता. संध्याकाळ झाली असती. आता 2:30ला आम्ही निघलो घरी जायला निघलो शेवटी. मजा आली. आणि तुम्हाला एक बोल तुम्ही खाल्ला ना आता पिझ्झा खायचे. काहीच आम्हाला आहे ना कोण दिसलं माहितीये का लाईनीत. म्हणजे आमच्या पुढं होता. थोडासा टाइम 2 आमच्या विवेक मुळे झाला. म्हणजे विवेकची बी चुकी नाही. तो मोबाईल ठेवायला गेलता. आमच्या पुढं श्रीमान दादा होता. सगळे कॅमेरे होते. आयम ग्रुप होता. आखे होते. 2 मिनिट आम्ही पहिले बघितल्यावर आम्हाला समजलं नाही तोच आहे का. कारण की समोरासमोर वेगळा वाटतो आणि स्ट्रीमर वेगळा वाटतो ना. आम्हाला समजलं नव्हतं काय. कन्फ्युज झालो. यो बोलतो तो नाही मी बोलतो तो आहे. नंतर आतमध्ये सगळ्यांना बघितलं तेव्हा समजला श्रीमान दादाचे. पण तोपर्यंत तो गेलता. तो पुढे गेला. मेन म्हणजे चेतन दादा मुळे सगळं समजला. चेतन दादा लगेच ओळखून आला. नंतर आतमध्ये बघितलं सगळे होते. डाकू नोबिता म्हणून 100% समजला श्रीमान दादा होता. कारण तोपर्यंत तो आतमध्ये गेला. नेक्स्ट टाइम भेटू. तरी मी याला बोललेलो बोललेला आम्ही जात होतो ना तेव्हा बाजूने आमच्या ब्लॅक सफारी गेली. यो बोलतो श्रीमान गेला. मी बोललो नाही. गाईज आता बसलो इथं. कोणला खायची तर इच्छा नाही. थंडा प्यायचा. थंडा काला पाणी सगळ्यांना काला पाणी प्यायचे. कोणी खाणार नाही. फक्त खाणारे यायचे. हिला काय पाहिजे ना काय नाही. पावभाजी बोलते. खाशील का की
मला नाही खायची तुझी बिस्किट. आपल्या काला पण बिवानी जाऊ मस्त वायदा खायला सगळ्यांना झोपाली आता 4 वाजता गाणे ऐकायचे मेन म्हणजे 4 वाजल्यापासून सगळे जागे आहेत आणि याचा भलताच आहे गाडीमध्ये मी तो गाणं ऐकत बसतो आणि इथं मी मोबाईल खेळत बसलोय. जरा राहा ना माणसात राहा. वॉर चालू झाली आपली डे 2 चालू झाला कसं वॉरचा कसला बॉल क्लॅश रॉयल वॉर गेमर फक्त झोपाले गाईच डोका जाम दुखायला लागला आता. एक तर झोप पूर्ण नाही झाली आणि ह्यो बोलतो वरना चला थंडा आला आला थंडा आला वरना ह्यो बोलतो उद्या रिटर्न जायचे सकाळी. जायचंय यार गेला कोण बोलायला यार 12 वाजता उठणार मी ग्लास घेताय याच्यासाठी लवकर उठलो बाई मी. उद्या बी उठीन बाळेसाठी लवकर. चल तुझं किती वाजता जायचं रे सकाळी जा सकाळी 10 वाजता 12 काय रिटर्न 10ला उठायला लागल. बघा काला पाणी फोडलाय बेटर जल्दी दे. हा आहेत ना जो काला पाणी काला अरे दिसत नाही. हा काला पाणी कॉन्टॅक्ट करून ना क्रेन घे ना तो रोज जरा आपण कमालला पण आपली चेअर्स नाही रे ती वाली कमाल नाही रे ती वाली कमाल नाही कोणाला कोणाला माहिती आहे कोणालाच नाही माहिती ती आणि सांगू बी नको. आपल्याला एक पाकिट सगळ्यांना भाजी वाटल्या ना घरी येईल आपल्या. तू आणि मम्मी का रे नाही तर अजून आणायला बघा हवाच असतं ह्याच्यात. हा ह्याच्यात हवाच आहे. अरे खरंच हवा आहे. ही काय बोललेली सगळा खायला त्यामुळे लपते काय बघ वरण दिसतंय मला. काहीच नाही खाल्लं हिने. सगळा खायला हा मारेंगा मैं अभी तेरे को लय बोलत होती सगळा खायला. मी कशाला खाऊ ही बघ ती सगळ्यात भारी ती आहे. कुरकुरे जर कुरकुरे खाल्ले अख्खा थंडा बी पिला ना आहे ती फुक्कड टाकली. माऊ मार तिला साक्षी आता तू जा. सांता फ्रूट खाओ. सेंटर फ्रूट कैसे जिबला बाई. एवढा सामान घेतलाच काय जर गाडीत ऑलरेडी आहे. नानाला खायचे ना नाना पार्टी देतोय. प्रवास गाडीचा होता आणि रिटर्न गाडीमध्ये चाललो आम्ही. म्हणजे काय अर्थात बोलायला आपण गाडीने जाऊ ना विमान थोडी येणार आहे. विमानचं नाव ना तुम्ही मस्करी ती मी करता गाडीने जाईल पण विमानाने नाही जाणार. शांतता तरी ठेवा थोडी. मी गाडीत बसलोय का मच्छी मार्केट मध्ये आलो मला समजत नाही. नुसतं गोंगाटे काय चॉकलेट दे कुठले चॉकलेट नाही बघ गुपचूप. चॉकलेट घेतले तुम्ही मध्ये तिला मामी चॉकलेट नाही घेतले हा हे काय चिंगम आहेत ते थंडा फ्रेश चिंगम सांता फ्रूट चिंगम आहेत. काय बघा रडते तुला ना पाहिजे बघ समोर गाडी चालले बघ. मला नंतर का हे तू काय खाल्ला खाल्ले निघ उलटी करशील. मार चापट भारी जाऊ काय मी मगाशी लय भारी भेटला. समोर बघ ना मी व्हायरल करेन ना तुला. तिकडे
सोनी 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 तू है काय कितनी किती? सोनी. डबरम 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 डबरम. खायला ये रस प्याला, काय? रस प्याला ये म्हटलं माय. ये आम्ही आलो की लगेच आकाने दिले नाही का तुम्हाला आलो लागला की काय? शाळेवर, आपण काम 25 डबल वाटतं. शाळेवर, मी खायला दिलं का तुम्हाला ना लावले जवळ. लावले हेडफोन. इथं chocolate आता- इथं. हम्म. तू समज लावले यार, काय बोलूच नाही शकत. दादाचा birthday होता ना. काय बोलू गाईज, मला तर असा वैताग घातलाय ना यांनी, काय बोलत नाही. हेडफोन लावत करणार मालेगाव. भारी करता ऍक्टर रे भाई. बघा गपला होता. एकतर इथं एवढं बोलतोय मी यासोबत, पप्पा बी बाई. video बनवतो. एवढा बोलतोय मी त्यासोबत तरी नाही मला गाणेच ऐकायचे. आणि ऐकतो बी काय काय समजत नाही. काय जापनीज गाणे ऐकत असतो. हे असं चार्जिंग नाही होणार का असा लावून नाही तीन असली तर इकडे दे. काय पाहिजे. हवा किती असते तुला माहित आहे? हा ना, सोनी सोनी सोन गाई. चाललो आम्ही घरी. तर ब्लॉगचा एंड इथंच करतो. जर पुढं काय झाला तर दाखवील, जर नाही झाला तर नाही दाखवणार. देखो इन्हें ये है ओस की बूंदे पत्तों की गोद में आसमां. तर ब्लॉग अरे होती ना मोठी करणार करून दे मोदी त्याला. वैतागले असते ना. इथंच एंड करतो ब्लॉगचा. रिटर्न पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. पुढचा ब्लॉग कधी येईल? कुठं गेलो तर येईल ब्लॉग, नाही तर येईल. अजून एक ब्लॉग पेंडिंग आहे, तो टाकायचे. पहिले ह्यो टाकेन का तो टाकेन ते नाही समजत, पण पहिले ह्योच टाकेन मला तर वाटतं, तो नंतर टाकेन. असं असतो नदीवरचा ब्लॉग आहे, फुल एन्जॉय नदीवरती. तर नेक्स्ट पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू आता. बाय बाय.